एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. माझी झोप उडाली हो भाऊ. 1.25 कोटी आणायचे कुठून? 1.25 कोटी दिले नाही ना तर ती बाई लग्न मोडेल. वच्चे आता एकच पर्याय आता शिल्लक. काय? सगळं खरं खरं सांगून टाकायचं. कोण तो मुलगा, काय नील, त्याला खरं खरं सांगायचं म्हणजे नाही कळलं मला. अहो त्याला खरं खरं सांगून टाकायचं की स्वानंदीचे बाबा आहे ना ते 1.25 कोटी रुपये देऊ शकत नाही, म्हणून तुझी आई लग्न मोडायला निघाली पार. मग तो ललिताबाईचं डोकं बरोबर ठिकाणावर आणेल. एवढं सोपं नाही आहे. त्याचा त्याच्या आईवर खूप विश्वास आहे. आई वेडच पोरगा आहे ना. आपण काही सांगितलं तर विश्वासच बसणार नाही त्याचा. मग एक करायचं, त्याच्या आई समोरच खरं खोटं करूया ना आपण. बाई हे तर आणखीनच कठीण आहे. असं सांगितलं तर ती बाई त्याच्या समोर असा रंग बदलेल स्वतःचा. या बोटावरची थुंकी या बोटावर करते. उगाच चिडून बिडून जाईल आणि ते 1.25 कोटीचं 2.5 कोटी करेल. आपलं टळणारं संकट वाढेल आणखी. नको नको. असा कोण माणूस भेटेल मला की जो तिला 1.25 कोटीचं दर्शन घडवू शकेल? सुचत नाही हो. वच्चे आत्या, एवढ्या मोठमोठ्या ओळखी आहेत तुमच्या, आहे का नाही? मग एक साधा एक माणूस आहे असं सापडत नाही तो 1.25 कोटीचं काम करू शकतो तुमचं? आहे ना, ओळखी आहेत, भरपूर ओळखी आहेत, पण वेळेवर मला एकही आठवत नाही ना. हो ते ठीक आहे, उत्तर द्या. काहीतरी घोळ होतोय. तुम्ही कुठल्या केंद्रात गेला होतात? वरळीच्या. मला वाटलंच, कारण आम्ही जे काम सुरू केले ना ते कळव्याच्या केंद्रामध्ये सुरू केलंय. आपण आमच्या मुलांच्या लग्नाच्या वेळेला भेटू ना. तुम्ही स्थळ बघायची. हा, किती मुलं आहेत तुम्हाला? 2. दोन्ही मुलंच आहेत. वच्ची मावशी, अहो त्यांना मुलगी असते तर माझ्या इंद्रिणीसाठी नसती का करून घेतली मी? आठवला आहे. एक माणूस आहे म्हणजे ना, नंदूचे बाबा, त्याच्या घरात म्हणजे असं भिंतीत गाद्यांमध्ये पैसा लपवलेला असतो. फक्त त्यांना मागितलं तर पैसा देत नाहीत. पैसा आहे त्यांच्याकडे. भिंती आणि गाद्यांमध्ये पैसा? अहो मग उलट सोपा आहे वच्चा. त्या इन्कम टॅक्स वाल्याला फोन लावायचा ना. त्याने काय होईल? त्याने काय होईल? त्याला जो काळा पैसा आहे ना तो कुठेतरी लपवावा लागेल ना. हा, काय करायचं, आपणच त्याच्या विरोधात तक्रार करायची आणि आपणच त्याला तो पैसा लपवण्यासाठी ना ललिताबाईचं घर दाखवायचं. हा, पण एक प्रॉब्लेम आहे. तक्रार करणं सोपं आहे, पण ते पुढचं जे सगळं जमवून आणायचं ना ते जरा अवघड आहे. नंदूचे बाबा, हो मला उलट ते करणं सोपं वाटतं, तक्रार करणं कठीण वाटतं. घ्या. अहो ते तर उलट सोपं आहे. माझा सायबरवाला ओळखीचा एक मित्र, नंबर आणून देईल तो आपल्याला. हा, असे नंबर मिळतात? अहो आरामात नंबर मिळेल आत्या. हल्ली कॉम्प्युटर वरती काही मिळतं, कुठला पण पत्ता, कुठला पण नंबर मिळतो.
हो ना. नंदूचे बाबा, आपलं नाव बिव कळलं तर त्यांना. अहो आपण सरकारला मदतच करतोय ना. अशा माणसांचं नाव सिक्रेट ठेवतात ते लोक. हो का? भगवे, मग मिळवा नंबर. आधी इन्कम टॅक्सला फोन करून क्षीरसागरची तक्रार करते आणि मग त्याच्या घरच्या लक्ष्मीला ललिताचं घर दाखवते. जरा घाबरल्यासारखं होतंय मला. काय झालं? उद्या 1.25 कोटी नाही आले तर? निलिमा आणि निरंजनला कसं तरी थांबवलंय. उद्या पैसे नाही आले तर कसं थांबवायचं त्यांना? दागिने विकण्याचा विषय त्यांनी परत काढला तर काय करायचं? मला काही सुचत नाहीये. बघ, पण वच्छी मावशींच्या बोलण्यावरनं तर असं वाटतंय की 1.25 कोटी नक्की येणार. मी म्हणताना तसंच होऊ दे. माझं बोलणं नक्की खरं होणार. तू आता डोकं शांत ठेव आणि झोप. नील, where is she? ती बघ, ती आलीच. तू वॉक सुरू कर, मी बोलतो त्याच्याशी. Okay, get the job done, boy. चला चला चला, इकडे 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 थांब. इथेच थांब, असंच थांब. हा नीलदा, मला भेटायला सायली. कसं आहेस? बरं आहे, असंच म्हणतात ना असं काही विचारल्यावर. बरं आहे, चल बसूया. मला माहिती आहे तू बरा नाहीयेस. स्वस्त असशील, कशात मन लागत नसेल, कोणाशी बोलावं असं वाटत नसेल. अरे स्वानंदीची पण हीच अवस्था आहे. बरं मला सांग, तुला कसला राग आलाय? मला कुठे कसला राग आलाय? राग तिला आलाय. तिने माझा फोन घेणं, मला फोन करणं अचानकपणे बंद केलं. का ते मला माहित नाही. तिलाच विचार आणि मलाही सांग काय कारण आहे. ती म्हणते तू तू तिचे कॉल घेत नाहीस, मेसेज करत नाहीस, तू रागावलाय असं वाटतंय तिला. आणि विचारायला फोन केले तर तू उचलले सुद्धा नाहीस. काय? मी कॉल रिसीव्ह नाही केलेत. मला राग आलाय? हा, मला राग या गोष्टीचा आला होता की तिला ताप आला हे तिने मला सांगितलं नाही. आणि तो राग येणं ऑब्वियस आहे. तिची काळजी वाटते मला. अरे नील दादा, तू ओळखत नाहीस का स्वानंदीला? तुला काळजी वाटते म्हणून नसेल सांगितलं तिने. बर, संपदा खोटं बोलली माझ्याशी, त्याचं काय? संपदा ताई कशी आहे आणि ती किती लवकर हायपर होते हे माहिती आहे ना तुला? हा, हे लक्षात नाही आलं माझ्या. मला कोणती गोष्ट खटकली माहितीये का, की तिला ताप आलाय हे मला आईकडून कळलं. आणि मला असं वाटलं की ती रागावली माझ्यावर म्हणून तिने सांगितलं नाही मला की तिला ताप आलाय. ही चूक तुझी आहे ना नील दादा. तू मिसअंडरस्टँडिंग करून घेतलंस. अगं पण मग बोलल्याशिवाय गैरसमज दूर होणार आहे का? मला एखादा SMS करायचा. नील दादा, तू पण SMS नाही केलास. आणि त्यानंतर तिने बऱ्याचदा तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण कधी तू नाही घेतलास, कधी काकू सांगायला विसरल्या. आणि तुला माहितीये, तुझ्यामुळे स्वानंदी आणि संपदा ताईचं भांडण झालं. स्वानंदी पहिल्यांदा संपदा ताईशी भांडली, मग ताईने तुला सॉरी म्हणायला कॉल केला होता. पण काकू म्हणाला की तू सानियाला घेऊन बाहेर गेलास. मला असं काही सांगितलंच नाही पण आईने. तू कुठेही फोन टाकतोस, मग ही चूक कोणाची आहे? तुझीच ना. काकू कामात असतात, पण या सगळ्यांमध्ये स्वानंदीचा जीव जातो. जीव माझा पण जातो. गप्प बसा. तसं नाही, गप्प बसा. स्वानंदी, तुला ते नाही पाठवलं इथे? नाही, मी चालेल.
मला तिची अवस्था बघवत नव्हती ना. किती वेडे आहात तुम्ही दोघं. तुमच्या नादात मला इथे मॉर्निंग वॉकला यावं लागलं. चल ना, आपण आता लगेच तुमच्या घरी जाऊ. मला आत्ताच्या आत्ताच आनंदीला भेटायचंय, तिला सॉरी म्हणायचंय. नको, घरी सगळे असतील ना, बाबा वगैरे, त्यांना उत्तर काय देणार आणि मी? नाही, काका नाही आहेत घरी. म्हणजे सकाळीच रेट टाकायला गेले, पण आता नको. म्हणजे मी तुला आता इथे भेटले हे कोणालाच कळायला नको. काय वेळ आहे मी. कम्युनिकेशन गॅपमुळे, ॲझम्पशन्समुळे एवढा मोठा गैरसमज झाला. आधीच बोलून क्लिअर केलं पाहिजे होतं मी, म्हणजे वाढलंच नसतं एवढं सगळं प्रकरण. नो, झालं बोलून? हो, झालं बोलून. ऍक्च्युली सगळं माझंच चुकत होतं. मीच माती खाल्ली ती. ती बिचारी मला सारखा फोन ट्राय करत होती. आता कळलं तुला? तुलाच अक्कल जरा कमी आहे. सॉरी. हाय, आय एम सानिया. सायली. या, माझी अमेरिकन मैत्रीण. म्हणजे अमेरिकन मैत्रीण. दॅट्स मी. मग आता पुढे? आता नुसतं सॉरी म्हणून चालणार नाहीये. आता मॅडम जाम भाव खातील ना. ऑब्विसली खाणारच ती भाव. तुझी चूक आहे ना, तू बोलला नाही तिच्याशी. आताच असं करतोय तर लग्नानंतर काय करशील? छळशील तिला. प्लीज, असं काही करणार नाहीये मी. काही छळणार वगैरे नाहीये तिला. पण तिचा आता राग दूर करण्यासाठी ना काहीतरी स्पेशल करावं लागणार आहे मला. खरंच मी मदत करेन तुला. हवी असेल ना तर काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया देईन मी तुला. पण प्लीज आनंदीला त्रास देऊ नको. चल दादा, आता मी निघते. उशीर होतो ना. बाय बाय बाय. थँक्यू सायली. येस, बी डन इट. आता तर सॅड कशाला आहेस तू? हॅपी हॅपी हो ना. सगळं सॉर्ट आउट झालंय ना. येस, चल निघूया. चल, लेट्स गो. चलो. हे हत्तीचं पिल्लू फारच गोड आहे ग बाई. मी उगाच या पोरीच्या मागे लागले होते. आता खरं तर मला क्षीरसागरांची खबर घ्यायला पाहिजे. स्वानंदीचे बाबा सकाळपासून गेलेत, म्हणजे तिथे त्यांच्या घरच्या लक्ष्मीला ललिताच्या घरचा रस्ता दाखवला की मी सुटले ग बाई. अहो मी तर चिटणीचा. तुम्ही क्षीरसागर ना? हो, आपण ललिताकडे भेटलो होतो, आठवलं? हो 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 हो, आठवलं. तुम्ही लग्न जुळवतात ना? मला वाटतं वच्ची मावशी. बरोबर. हे घर आहे तुमचं? हो. पण मग तुम्ही काय करता या भागात? अहो मी चिटणीसांचा बंगला शोधायला आले होते. इथून 5व्या नंबरचा बंगला आहे. हो का? काय विशेष? ते मी मागे म्हटलं होतं ना, पोलीस कमिशनरांच्या मुलाचं स्थळ, तर त्याच्यासाठी चिटणीसांची मुलगी सुचवायची होती, म्हणून जरा चौकशीला आले होते. बरं झालं बाई तुम्ही भेटलात. बरं झालं मला विचारलं. मुलगी 1 नंबरची आगाऊ आहे. कोणाचाही शब्द खाली पडू देत नाही. हो बाई. हो का? पण मग स्थळ म्हणून कसं आहे ते? म्हणजे असं काय करता? अहो म्हणजे आपल्या तोडीची माणसं हवी असतात ना ह्या मोठ्या मंडळींना. म्हणजे एखादं संकट आलं, धाड पडली किंवा सरकारी माणसं आली हिशोबाला, तर कॅश लपवायला आपलं एखादं विश्वासाचं माणूस नातेवाईक असावं लागतं ना जवळ. म्हणजे 4-2 कोटी सहज लपवता येईल असं माणूस. हे मात्र खरंय तुमचं.
अहो नाहीतर सरकारच्या आधी ह्याच लोकांचे डोळे पांढरे व्हायचे पैसा बघून. अशी वेळ कोणावर काय सांगून येते का हो? त्यासाठी विश्वासाची माणसंही हवीच. आता कसं बोललात? म्हणजे समजा उद्या तुमच्याकडे धाड पडली, समजा किंवा देशपांड्यांकडे पडली किंवा ललिताकडे पडली, तर तुम्ही एकमेकांकडे पैसा लपवू शकता की नाही आपला? तुम्हाला तर ललिताचं घर अगदी जवळ आहे हो. हे मात्र बरोबर आहे तुमचं, पण अहो त्या चिटणीसांकडे असं काही होणार नाहीये. तुम्हाला सांगते, त्या मिसेस चिटणीस रोज रोज तेच दागिने घालतात. एकदा पण त्यांच्या अंगावर आतापर्यंत मी हिरा म्हणून कधी पाहिला नाहीये. हो गो बाई, असं स्थळ चालणार नाही साहेबांना. अहो तेच म्हणते मी, त्या चिटणीसांना पोलीस कमिशनराचं स्थळ काय करायचं? त्यांची मुलगी स्वतःसाठी स्थळ शोधून घे. चला निघू का मी? मला ललिताकडे जायचंय पार्टीसाठी. अगं बाई मलाही जायचंय. भेटू मग आपण. हो ठीक. इकडे आहे ना? हो इकडनं पाचवा. हो. इकडनं पाचवा. हो. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. आई जाम मूड मध्ये आहे आज. जुनी गाणी ऐकायला येत आहेत. खर तर ना आनंदीनं रियाज करायला हवाय बरं का. रियाज? रियाज कशासाठी आणि मुळात कसला? अगं तुझ्या सासरच्या लोकांनी आज गाणं म्हणायला सांगितलं, तर काय म्हणशील? तयार हवं ना एखादं गाणं? ते काय सॉलिड आयडिया आहे ना. म्हणजे स्वानंदी ताई नील दादाकडे बघता बघता गाणं गाणार. नुसती गाणं नाही गाणार, अशी लाजत लाजत असं पायानं असं जमीन उकरत उकरत गाणार. काय चाललंय? मी काय म्हणते स्वानंदी, तू एखादं भजन म्हणावस. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. वाटलंच होतं, मला वाटलंच होतं. यांच्या काळात ना प्रत्येक मुलीचं लग्न याच गाण्यामुळे जुळायचं किंवा तुटायचं. हे म्हणता गप. ए स्वानंदी, तू केशवा माधवा तेच म्हण. नको ग आजी. आजी हे सगळे ना तुमच्या जमान्यातली जुनी गाणी आहेत. काहीतरी नवीन हवंय आपल्याला. आताची काय गाणी असतात का ती? ए स्वानंदी ताई तू सांग ना गो. नील दादांनी जर तुला अगदीच फरमाईश केली तर तू कोणतं गाणं गाणार? काटे नाही कटते तुला. येऊ का म्हटलं? अगं वच्छे तू का? म्हटलं बघून यावं तयारी कुठवर आली तुमची. तयारीचं काही विचारू नकोस बाई, ती जय्यत तयारी सुरू आहे. अगं त्याचाच घोळ चाललाय सगळा किचन मध्ये. वसंतराव नाही दिसत आहे कुठे. दादाचं काही विचारूच नका तुम्ही. रात्रभर फोन येत होते ऑफिसचे. अरे देवा, काय झालं? हे तसं काही नाही, अर्जंट काम होतं काहीतरी. आज पहाटेच गेला ऑफिसला. आता डायरेक्ट काम संपल्यानंतरच येत घरी. आज येतील ना ते, म्हणजे संध्याकाळपर्यंत. त्याचं काही सांगता येत नाही. गुन्हेगार मोठा असेल ना तर अगदी सगळी तयारी करून पकडावं लागतं त्याला. अरे देवा, आज येतील ना ते घरी? आमच्या आईला आता सगळं कळायला लागलंय बरं का. काही दिवसांनी तीच जाणार आहे आता दादा बरोबर रेट टाकायला. हे म्हणता. अरे देवा, वसंतरावांचं काम संध्याकाळपर्यंत झालं तरच मी हे जे केलंय त्याचा काही उपयोग होईल. लक्ष ठेव रे बाबा. चला निघते मी. अगं आलीस काय, चाललीस काय? बैस की जरा वेळ. नाही बसायला कुठे वेळ आहे, मलाही तयारी करायची ना संध्याकाळची. येते. बर बर. काय करतेस? अरे ह्याच्यावर चढते. विचारही करू नकोस, खाली पडशील.
इथेच ना? डायरेक्ट हॉल मध्ये. यू इतकी जाडी आहे का मी? नाही गो, जाड कुठेस तू, गुडगुटीत. चल जाऊ दे, आजच्या दिवस तुला माफ केलं, कारण आज तुला स्वानंदी भेटणार आहे बऱ्याच दिवसांनी. I'm happy for you. I'm also happy. इंद्रनील, काय काय चाललंय सगळं? आई. काय रे, बोलला नाहीस मला काही? काय ऍक्च्युली ते आमचं सिक्रेट आहे, पण तुमच्यापासून काय लपवायचं? मग आज नील स्वानंदीला सॉरी बोलणार आहे. काय? तिच्यासाठी चालली आहे ही सगळी तयारी. त्याला त्याची चूक रिअलाइज झाली आहे ना. माझा मुलगा असूनही कळत नाही रे तुला कसं वागायचं ते. चालेल ना काकू असं केल्यावर? अगं न चालायला काय आहे इंद्रनील, लग्नानंतर सुद्धा असा समजूतदारपणा दाखव. अरे नवऱ्यानेच बायकोचं मन जपायचं असतं नाही का? आई, आता सगळे देशपांडे इथे कसे येणार ना एका गाडीतून. हा, तर मी असा विचार करत होतो की मी जाऊ देशपांडेंना आणायला. हो, देशपांड्यांच्या स्वानंदीला घेऊन ये. हा मी जातेच खाली, चालू दे तुमचं. चल 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 चल. तुला काय करायचं ते कर इंद्रनील, पण स्वानंदी या टेरेसवर तेव्हाच येईल जेव्हा मी तिला यायची परवानगी देईन. आईंचा फोन. हा आई बोला. हा स्वानंदी, अगं मुद्दामूनच फोन केला होता तुला. येत आहे ना सगळे? हो, आता निघूच आम्ही. या. आणि मी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इंद्रनीलशी एकही शब्द बोलायचा नाही. फिरू दे जरा त्याला तुझ्या मागे. आई, ते जास्त रागावणार नाहीत ना? अजिबात नाही अगं, माझा मुलगा आहे तो. होणाऱ्या बायकोशी त्यांनी कसं वागायला पाहिजे मी शिकवणार ना त्याला. आत्तापासून जर तुला नाचवायला लागला ना तर लग्नानंतर नाकी न वाढेल तुझ्या तो. बरं आई, तुम्ही म्हणताय तशीच वागेन. गुड. ठेवू फोन? हो ठेव, पण मी काय सांगितलं ते लक्षात ठेव. हा, विसरू नको अजिबात. आणि ये लवकर, वाट बघती. बाय. वहिनी, जरा इकडे बघा ना. काय, माझी साडी खूप साधी वाटतेय का? नाही ग, जरीची काडी आहे ना त्यात. पण मी तुमच्यासारखी नाही दिसत आहे. कारण तू माझ्यापेक्षा चांगली आहेस दिसायला. काय हो काकू, तू आई एवढी झालीस ना तर तिच्यासारखी छान दिसते. नाही, मला दिसायचंय काकू सारखं. हो का? हे बरं आहे. म्हणजे आपल्या घरात एवढ्या बायका आहेत की मी आणि दादा कसे दिसतोय याच्याकडे तुमचं लक्षच नाही, कुठे काही बोलतच नाहीये. ऐका बाबा, तुम्ही देखण्या आईची देखणी मुलं आहात ना, मग तुम्हाला हा प्रश्न पडायलाच नको ना. हो का? मग कुठे माझा मोठा देखणा देशपांडे? हे ना. अरे देखणा देशपांडे म्हटल्यावर लगेच कळलं वाटतं तुला वहिनी. हा, कमाल करता भाऊजी तुम्ही. हो अहो, हे नाही येत ना घरात आत्ता, म्हणून कळलं पटकन. कळलं. सकाळपासून गेलेत आणि फोनही बंद आहे त्यांचा. वहिनी, स्वानंदी कुठे आहे? ती ना हल्ली फोन कंपन्यांचं भलं करत असते. फोन आला म्हणून फोनवर असते आणि फोन नाही आला तर फोन का नाही आला हे विचारायला परत फोनवर. आले मी. वाव, काय गॉर्जियस दिसते स्वानंदी. खरंच गोड दिसते सगळी. हेमंता, आपण जायचंय कसं? इतकी सगळी माणसं एका गाडीत मावणार आहेत का? म्हणजे बाबा गाडी ठेवून गेलेत का?
हो बाबा ऑफिसच्या गाडीने गेलेत. म्हणून तर आता काकांना त्यांची स्कूटर नाही ना काढता येणार. बरं मग मी आणि सायली स्कूटरने जातो आणि तुम्ही सगळे बाकीचे गाडीने या. एक मिनिट, आपण सगळे एकाच गाडीत नाही येणार आहोत? आई प्लीज, मी गर्दीत नाही येणार नाहीये. ही ना. अरे थांबा ना जरा, काय घाई आहे? नाही नाही आता कशासाठी थांबायचंय? मग आता निघूया आपण. नाही म्हणजे काका येतील ना. अगं बाई, वसंताच आला असेल कदाचित. नाही आजी, नील दादा आला असेल स्वानंदीला घ्यायला. मी बघते. बघा बघा. महेश दादा. हाय. महेश, अरे महेश तू कसा आलास? फोन पण नाही केलास. थांब 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 सांगतो. ऍक्च्युली नीलच्या आईने मला फोन केला होता. त्यांनी मला सुद्धा पार्टीला बोलवलंय. ओ ग्रेट. त्या म्हणाल्या की देशपांड्यांकडे जा आणि त्यांच्यापैकी काही लोकांना घेऊन ये, म्हणजे त्यांच्याकडे गर्दी नाही होणार, म्हणून आलो. बघा ललिताबाई ना किती काळजी आपली. काय ग सायली, नील येणार होतं ना? हो बाबा, तो निघालाच असेल. अगं मग फोन कर ना त्याला. त्याला म्हणा निघू नकोस, आम्ही महेशच्या गाडीने येतोय. जा पटकन. बस ना रे, वेळ आहे अजून निघायचं. हॅलो सायली, आम्ही निघतोच आहे. अरे तेच सांगायला फोन केलाय, तू नको निघूस. का? अरे म्हणजे तुमच्या घरच्या पार्टीचं इन्व्हिटेशन ललिता काकूंनी महेश दादाला पण दिले. तो गाडी घेऊन आलाय, आम्ही त्याच्याच गाडीत येऊ ना. अरे यार, म्हणजे हा प्लॅन पण गणला. हो ना. बरं ठीक आहे, ठेवते फोन आता मी. ठीक आहे, या तुम्ही. नील. हे डूड, काय आलं? अरे यार, आपला हा प्लॅन पण गणला. म्हणजे आईने पार्टीचं निमंत्रण महेशला पण दिलं होतं. तो महेश गाडी घेऊन त्यांच्याकडे पोहोचलाय, स्वानंदीकडे, आणि तो त्यांना आता घेऊन येणार इकडे. एक मिनिट, हे नवीन कॅरेक्टर कोण इन झालंय? हुज महेश? महेश म्हणजे स्वानंदीच्या मोठ्या बहिणीचा, संपदाचा होणारा नवरा. ओके. यू डोंट वरी, आपण करू काहीतरी मॅनेज. अरे अख्खी संध्याकाळ स्वानंदीशी बोलायला. ए बाय द वे, काकू आपल्याला बोलवतात, काहीतरी काम आहे. चल ना, चल त्यांना हेल्प करू. चल चल, लेट्स गो. चल. खूप कौतुक चाललेत ग स्वानंदी तुझी, पण फार साधा आहे माझा इंद्रनील, आणि म्हणूनच आजही माझ्या शब्दाबाहेर नाही येतो. आता हे कुलूप तेव्हाच उघडेल जेव्हा तुझे बाबा 1.25 कोटी माझ्या घरी आणून देतील. नाहीतर हेच कुलूप मी माझ्या हाताने तुझ्या आणि इंद्रनीलच्या नात्याला लावून टाकीन कायमसाठी, आणि किल्ली फेकून देईन समुद्रात. ताईसाहेब, पाहुणे आले. आले.
या नमस्कार पाटील साहेब. नमस्कार बहिणी. अगं ललिता, पाटील साहेब आलेत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार बहिणी. पहिल्यांदाच आलात ना घरी? हो, हे म्हणाले का महत्वाचं काम आहे, तुला यावंच लागेल. आमचाच पहिला नंबर दिसतोय. हो. येतात बाकीचे सगळे. तुम्ही बसा ना. थँक्यू. थँक्यू. या ना. निरंजन, हा माझा मोठा मुलगा निरंजन. नमस्कार. नमस्कार. ललिता. नमस्कार. क्षीरसागर साहेब आले नाहीत अजून. कुठे टाकलेत बघ जरा. आई अजून पोचले नाही देशपांडे? स्वानंदी आली नाही असं म्हणायचंय का तुला? अरे येईल स्वानंदी, आणि देशपांडे जाणार आहेत कुठे? येतील की, नको टेन्शन घेऊ. फोन लागतच नाहीये. विसरले नसेल ना? नाही नाही, सकाळी फोन केला होता मी. अगत्याने पुन्हा एकदा बोलावलं होतं. येतो म्हणाले होते. अरे या ना, या. अरे या 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 आजी. या या. बसा. नमस्कार. बसा बाई. या गं. नमस्कार आजी. आजी बसा. नमस्कार बसा. या बस बस. पहिल्यांदा आलायस, वेलकम. तू तुझ्या मिशनवर लक्ष दे, मी कम्फर्टेबल आहे. आजी, स्वानंदीचे बाबा नाही दिसत आहे. हो, तो सकाळीच जरा कामासाठी बाहेर गेलाय, पण येईल थोड्या वेळात. येतील ना नक्की? हो. त्यांनी शब्द दिलाय ना, मग ते नक्की येतील. स्वानंदी, नीली मला जरा किचन मध्ये मदत करतेस प्लीज? हो. थँक्यू. हाय वहिनी. हाय. काय मदत करू? काही नको, माझ्याशी गप्पा मारा तिथे उभी राहा. तिला टेरेसवर घेऊन ये जा. तुमचं घर खूप सुंदर आहे. आवडलं का? अगं मग सगळं घर बघ. इंद्रनील, अरे त्या पहिल्यांदाच येतात घरी. घर दाखव ना आपलं त्यांना. आई अगं सानिया दाखवेल ना घर त्यांना. अरे तिला जरा दुसरं काम द्यायचं मला प्लीज. सायरी चल, किचन पासून सुरुवात करूया. किचन मध्ये काय असतं बघण्यासारखं? दुसरीकडे जाऊया. बघा, जा. तिघी जणी जाऊ तुम्ही. हा, जा. पहिल्यांदा झालंस ना महेश? बाळू, आजी आले. हा, या पाणी देत. झाली सगळी तयारी? हो. काय करायचं ठरवलंय? तुम्ही सांगाल तशीच वागेल. गुड. मी जे सांगितलं ते सगळं लक्षात ठेव. अजिबात विसरू नको. हा, येऊ का म्हटलं? आल्या बच्ची मावशी आल्या. आल्या. हो. खूप छान दिसतेस. थँक्यू. तुला ना कुठलाही रंग शोभून दिसतो. पण तुम्ही तर नेहमीच छान दिसता. सिंपल आणि स्वीट. हाय, किती दिवसांनी बघतोय तुला. हा, तुला सानियाने निरोप दिला का? अगं लवकर बोल ना, तुझ्या बहिणींना कटवून आलोय मी. दिला निरोप? बोल ना, बोल ना. बोलत का नाही? तुला बोलायचं नाही? तुझ्याशी बोलण्यासाठी जीव जातोय माझा. तुला एक शब्द बोलावंसं वाटत नाही आणि माझ्याशी? वहिनी, मी येते तुमच्या बरोबर. अगं नको, मी बोलत बसा. मी आलेच पटकन. मला बरीच काम आहे. वहिनी,
चांदी गुलाबी की वेडे हात सोडा ना. नाही जायचं बाहेर. हात सोडा, बरं नाही दिसत. मला बोलायचंय तुझ्याशी. मला नाही बोलायचं. अरे बोलायचं नाही मग इथे का आलीस? ते आईंनी बोलवलं म्हणून आले. स्वानंदी बघ, मला माहिती की आईने आग्रह केला म्हणून तिकडे आलीस, पण मला चूक कळली माझी. आय एम सॉरी, पण प्लीज बोल माझ्याशी. मला बोलायचंय तुझ्याशी. प्लीज हात सोडा. तू जोपर्यंत माझ्याशी नीट बोलणार नाहीस मी तुझा हात सोडणार नाही. आणि असंही हा हात मी सोडण्यासाठी पकडलाच नव्हता. सोडा, सोडा ना. चल मला बोलायचं. स्वानंदी. हा हो आई. सर्व घेऊन येशील का ग जरा? हो. मला बोलायचंय तुझ्याशी. नको ना मला. थँक्यू. दे हो. काय म्हणत होता ग? बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी. नाही, पण तुम्ही सांगितल्याशिवाय मी नाही बोलणार त्यांच्याशी. काळजी करू नको, लवकरच सांगते तुला बोलायला. थोडी कळस. फार गार असेल तर हळूहळू प्या. वसंतराव नाही आले का ग? अगं सकाळीच बाहेर गेलाय तो. फोन सुद्धा उचलत नाहीये. ऑफिसच्या कामालाच गेले, पण येऊन नक्की जातील. हो बाई, म्हणजे रविवारी काम असतं नाही? हो ना ग, लोक काळा पैसा लपवतात ना, आणि मग यांना जावं लागतं कारवाई करायला. हो का? म्हणजे असं काही करायला गेलेत का ते? हो ना. नाही म्हणजे आता तक्रार आल्यानंतर मग जावंच लागतं ना ग. आई अहो जाऊ द्या ना तो विषय. मला भाऊजींनी सांगितलं ना. येतील भाऊजी येतील. आपल्याला काय करायचं ना, ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्यावर संकट यावं असंच वाटतं. अहो क्षीरसागरांचा फोन बंदच येतोय मगासपासून. त्यांच्या बायकोला फोन केला, त्यांचाही फोन लागत नाहीये. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, नाहीतर रेंज नसेल. दोघं नाही, दोघांची रेंज एकदमच गेली असेल. तुला नाही, मला माहितीये. थांबूया आपण. येतील क्षीरसागर साहेब. नाहीतरी वसंतराव यायचे ना अजून. ललिता जरा बाजूला येतेस का? बोलायचं तुझ्याशी. आल्या बच्ची मुशी इथे का घेऊन आलाय तुम्ही मला? अगं बाई, भिंतीला पण कान असतात असं म्हणतात, म्हणून मी तुला इथे घेऊन आले. तर इथे भिंतच नाही. उगाच दात काढू नका. का आणलंय ते सांगा आधी. अगं तुझे व्याही 1.25 कोटीची सोय करायला गेलेत. उगाच थापा मारू नका. आणि मला नुसते शब्द नकोय, साक्षात लक्ष्मी हवी. येणार, साक्षात लक्ष्मी येणार. उगाच का वसंतरावांना उशीर होतोय? म्हणजे अगं ही लोक मोगम बोलतात ग. आजी म्हणाल्या मला की वसंतराव कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या घरावर छापा मारायला गेलेत. सकाळीच फोन सुद्धा लागत नाही त्यांचा. म्हणजे आज ते 1.25 कोटी घेऊन येणार तर? भाई ग, अशी टेकीला येऊ नको, धीर धर जरा. हा, तर वरून ताकभात ओळखायला शिक ना. वेडेपणा कशाला करतेस? लक्ष्मीचं वाहन घुबड असत. घुबड म्हणजे काय? उल्लू. तशी वाटली का मी तुम्हाला? नाही ग राणी,
तू शहाणी, पण तू शहाणी राहशील बाजूला आणि लक्ष्मी घुबडावर बसून निघून जाईल. त्यापेक्षा लक्ष्मीच्या आगमनाची तयारी कर, हो की नाही? ताईसाहेब, ताईसाहेब, काय झालं? अहो कुणीतरी माणूस आलाय बाहेर बॅग घेऊन आणि तो म्हणजे असा घाबरलेला आहे आणि ती बॅग इथे ठेवून घ्या असं म्हणतोय तो. आता मी कसं काय काही ठेवून घेणार ताईसाहेब? थांब बघते मी. कोण आहात तुम्ही? तुम्हीच का ललिताबाई? हो, पण तुम्ही कोण? ते आमचे ते साहेब. साहेब कोण साहेब? ते आमचे साहेब. ही बॅग तुमच्याकडे ठेवायला दिली आहे. फार जोखमीचं काम आहे. इन्कम टॅक्स. ठेवा तुम्ही. ऐका आहेत ना पोत्यात पैसे? मग आधी 1.25 कोटीचं दर्शन घडू दे, मगच लग्नाची बोलणी करायला जाते. एवढा पैसा? झालं ना दर्शन? आली ना लक्ष्मी घरात? देशपांड्यांनी शब्द राखला, 1.25 कोटी पाठवले. नमस्कार. सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. नाही, थँक्यू सो मच. अहो तुम्ही काय थँक्यू म्हणताय? मी तुम्हाला शब्द दिला होता की नाही? जमून आणलं बघा.